नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. मागच्या लेक्चरमध्ये आपण इन्स्टॉलमेंट सिस्टीमवर 7वा प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो चॅप्टर त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आज आपण 3रा चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत फायनान्शियल अकाउंटचा. त्या चॅप्टरचं नाव आहे अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सहकारी संस्थेचे खाते किंवा लेखापुस्तके ती कशी मेंटेन केली जातात त्यासंबंधी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर पहा, कोऑपरेशन इज ड्राइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड कोऑपरेरी. को मीन्स विथ अँड कोऑपररी मीन्स टू वर्क. तर पहा, कोऑपरेशन हा जो शब्द आहे तो मूळ लॅटिन शब्द आहे. लॅटिन शब्द म्हणजे कॉपररी ह्यापासून आलेला. कॉप म्हणजे सह, ऑपररी म्हणजे टू वर्क म्हणजे कार्य करणे, सोबत मिळून कार्य करणे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. इन अदर वर्ड, कोऑपरेशन मीन्स वर्किंग टुगेदर विथ अदर फॉर अ कॉमन पर्पज. एका विशिष्ट उद्देशाने एकत्र येऊन काम करणे त्याला सहकार असे म्हणतात किंवा कोऑपरेशन असे म्हणतात. तर पहा, अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये सहकाराचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार ह्या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे आपल्या देशामध्ये चालतात. वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत आणि अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीजचं भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये काय योगदान आहे? खूप मोठं योगदान आहे आणि ते योगदान या ठिकाणी आपण म्हणजे दुर्लक्षित करू शकत नाही. म्हणून अशा महत्त्वपूर्ण संस्थेच्या अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये आपणाला माहिती मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून हा चॅप्टर या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अकाउंट कसे मेंटेन केले जातात ते या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आपणाला शिकायचं आहे. तर पहा, कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर बिझनेस फर्म डीलिंग इन ऑल काइंड्स ऑफ ट्रान्झॅक्शन. तर सहकारी संस्था हा एक व्यावसायिक संस्था आहे आणि ती सर्व प्रकारचे त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन त्यांच्यामार्फत पार पाडले जातात. म्हणजे असं कुठलंही ट्रान्झॅक्शन नाही, फक्त प्रॉफिट हा मोटिव्ह नाही. आलं लक्षात? एका विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किंवा एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे लोक एकत्र आलेले असतात आणि ते कार्य करीत असतात. नफा कमविण्यासाठी नाही, तर लोकांना सर्व्हिस वगैरे उपलब्ध करून देणे, सेवा उपलब्ध करून देणे यासाठी या ठिकाणी हे कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन झालेले असतात. फ्यू पर्सन कम टुगेदर अँड रजिस्टर्ड सोसायटी कलेक्ट शेअर कॅपिटल फॉर रनिंग अँड एंटरप्राइजेस. तर पहा, काही लोक, 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येतात आणि एका सोसायटीचं रजिस्ट्रेशन, नोंदणी करतात आणि नोंदणी करून त्या लोकांकडून भांडवल गोळा करतात. कारण कुठलीही संस्था चालवायची म्हटलं की त्या ठिकाणी पैसा लागतोच. पैशाशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. म्हणून काही लोक एकत्र येऊन संस्थेची नोंदणी करतात आणि संस्थेची नोंदणी करून भांडवल गोळा करून ती संस्था चालवत असतात. द इलेक्ट मेंबर इज कॉल्ड मॅनेजमेंट. आता त्यांच्यातून, त्या सभासदामधून काही लोकांना त्या ठिकाणी निवडून दिलं जाते आणि निवडून दिल्याच्या नंतर जे लोक त्या ठिकाणी निवडून येतात त्याला मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन असं म्हणलं जाते. थोडक्यात आपण संचालक मंडळ त्यांना म्हणू, कारण सर्व सभासदांना सहकारी संस्थेच्या म्हणजे कारभारामध्ये ॲक्टिवली पार्ट घेता येत नाही, कारण सभासद हे खूप जास्त असतात आणि ते असंख्य असल्यामुळे, विखुरलेले असल्यामुळे संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये ते सहभाग नोंदवू शकत नाही. म्हणून ते त्यांच्या वतीने आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देतात आणि त्या प्रतिनिधीला व्यवस्थापन म्हणून संबोधलं जाते किंवा त्यालाच आपण संचालक मंडळ त्या ठिकाणी म्हणू शकतो. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सोसायटी फॉर द कॉमन बेनिफिट. सामान्य फायदा, आलं लक्षात, हा ह्या सहकारी संस्थेचा महत्त्वाचा उद्देश आहे. देअरफॉर दे हॅव मेंटेन द अकाउंट इन अ सिस्टमॅटिक मॅनर. जसं इतर कंपनी किंवा भागीदारी संस्था आपलं अकाउंट मेंटेन करतात, त्याच पद्धतीने सहकारी संस्थेला या ठिकाणी आपलं अकाउंट मेंटेन करावं लागते किंवा ते मेंटेन केलं जाते. ॲज पर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट
1960. तर 1960मध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट पास करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्यातील तरतुदीला अनुसरून या ठिकाणी सहकारी संस्थेला आपले अकाउंट मेंटेन करावे लागतात. 1 मेंबर हॅव 1 वोट. एका सभासदाला एकदा मतदान करण्याचा अधिकार असतो. म्हणजे लोकशाही पद्धतीने ही संस्था स्थापन झालेली असते. त्या व्यक्तीने कितीही भांडवल खरेदी केलेलं असलं, कितीही शेअर्स खरेदी केलेले असले तरी त्याला मतदान करण्याचा फक्त एकच अधिकार आहे. एकदाच तो मतदान करू शकतो. त्याच्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये तो मतदान करू शकत नाही. 1 मेंबर हॅव 1 वोट. द मिनिमम नंबर ऑफ पर्सन रिक्वायर्ड टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह सोसायटी अंडर धिस ॲक्ट इज 10. तर पहा, ह्या कायद्यानुसार एखादी सहकारी संस्था आपणाला स्थापन करायची असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 10 व्यक्तीची आवश्यकता आहे. 10 व्यक्ती एकत्र येऊन अशा प्रकारची कुठलीही सहकारी संस्था स्थापन करू शकतात. म्हणून द पर्सन मस्ट बिलॉंग टू डिफरंट फॅमिलीज. फक्त एवढीच अट आहे की ह्या 10 व्यक्ती एकाच कुटुंबातील नसाव्यात. त्या वेगवेगळ्या कुटुंबातील असणं आवश्यक आहेत. वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रातून आलेल्या त्या व्यक्ती असणं आवश्यक आहे. त्या सोसायटीचं म्हणजे त्या ठिकाणी सभासदत्व स्वीकारू शकतात. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल, इन शॉर्ट, अ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज ॲन ऑर्गनायझेशन ऑफ पर्सन फॉर सम कॉमन इकॉनॉमिक बेनिफिट थ्रू द फॉर्मेशन ऑफ डेमोक्रॅटिकली कंट्रोल्ड एंटरप्राइज. तर पहा, लोकशाही पद्धतीने या ठिकाणी सहकारी संस्थेची स्थापना केली जाते आणि एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे लोक एकत्र येतात आणि सहकारी संस्था त्या ठिकाणी स्थापन करतात. देअर आर सो मेनी कोऑपरेटिव्ह सोसायटीज लाईक ॲज. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटीज त्या ठिकाणी आहेत. उदाहरण आपणाला देता येईल, हाऊसिंग सोसायटी, क्रेडिट सोसायटीज, मार्केटिंग सोसायटीज, ट्रान्सपोर्ट सोसायटीज, ॲग्रिकल्चरल सोसायटीज, कंझ्युमर सोसायटीज. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटी त्या ठिकाणी आपणाला स्थापन करता येऊ शकतात. लेबरर सोसायटीज, प्रोड्युसर सोसायटीज, क्रॉप प्रोटेक्शन सोसायटीज, फिशरमेन्स सोसायटीज, लिफ्ट इरिगेशन सोसायटी. म्हणजे अशा असंख्य प्रकारच्या सोसायटी त्या ठिकाणी स्थापन करता येऊ शकतात. देअर आर कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल, ऑइल मिल, मिल्क प्रोडक्ट. म्हणजे त्या ठिकाणी स्पिनिंग मिल, कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिलसुद्धा त्या ठिकाणी स्थापन करता येऊ शकते. एखादी ऑइल मिल किंवा मिल्क प्रोजेक्ट एखादा स्थापन करता येतो. म्हणजे ज्या दूध डेअरी आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत त्या ह्या सहकार क्षेत्राच्या अंतर्गतच स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यानंतर ऑइल मिल ह्या सहकार क्षेत्राअंतर्गतच येतात. त्यानंतर स्पिनिंग मिल्स ह्या सहकार क्षेत्राअंतर्गतच येतात आणि म्हणून सहकार क्षेत्राचा देशाच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा आहे. देअर आर कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज ऑल्सो. म्हणजे सहकारी साखर कारखाने, जेवढे काही साखर कारखाने आहेत या ठिकाणी त्याच्यापैकी जवळपास 50% वर साखर कारखाने हे कोऑपरेटिव्ह सेक्टरमधले आहेत. हे सर्वच कारखाने सहकार क्षेत्रातले होते, परंतु नंतर ते चालवणं शक्य नसल्यामुळे गव्हर्नमेंटने ते प्रायव्हेट लोकांना विकून त्यांचं खाजगीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु जे काही साखर कारखाने होते निर्माण झालेले, म्हणजे जवळपास 90 ते 95% सहकारी साखर कारखाने त्या ठिकाणी होते, सहकार क्षेत्राच्या अंतर्गत निर्माण केलेले. परंतु कालांतराने ते बंद पडले. संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार किंवा भ्रष्ट कारभार यामुळे बरेच कारखाने बंद पडले, डबघाईला आले आणि असे डबघाईला आलेले किंवा बंद पडलेले कारखाने नंतर सरकारने खाजगी उद्योगपतींना ते विकले आणि ते चालू केलेले आहेत. म्हणून आता खाजगी आणि सहकारी असं मिळून या ठिकाणी सहकारी साखर कारखाने आपल्याला दिसून येतात. कोऑपरेटिव्ह सोसायटीज मेंटेन्ड देअर बुक्स ऑफ अकाउंट डबल एंट्री प्रिन्सिपल. तर पहा, द्विनोंद पद्धतीने ह्या सहकारी संस्था आपलं जे बुक्स ऑफ अकाउंट आहे ते मेंटेन करतात. म्हणजे अकाउंटिंग लिहिण्याची जी त्यांची पद्धत आहे ती पद्धत आपल्या पद्धतीसारखीच आहे. द्विनोंद पद्धतीने अकाउंटिंग त्या ठिकाणी मेंटेन केलं जाते. देअरफॉर देअर इज नो डिफरन्स बिटवीन
युज्युअल अकाउंटिंग सिस्टम अँड कोऑपरेटिव्ह अकाउंटिंग सिस्टम, म्हणजे जी काही आपली नियमित अकाउंटिंग पद्धती आहे आणि सहकारी संस्थेची अकाउंटिंग पद्धती आहे यामध्ये कुठलाही फरक नाही, दोन्हीचंही तत्त्व सेम आहे. फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर पहा जसं कंपनीचं फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंट, सोल ट्रेडिंग फायनल अकाउंट, तसं कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट या ठिकाणी तयार केलं जाते. एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी अकाउंट आर क्लोज्ड ऑन 30th जून ॲज पर द रूल ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह रूल 1961. तर पहा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह रूल 1961च्या तरतुदीनुसार प्रत्येक सहकारी संस्थेचं जे अकाउंट आहे ते अकाउंट 30 तारखेला त्या वर्षाच्या 30 तारखेला बंद होते. म्हणजे त्यांचं क्लोजिंग जे इयर आहे 1 जुलै ते 30 जून अशा पद्धतीने असते. जसं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर किंवा 1 एप्रिल ते 31 मार्च असं जे असते आर्थिक वर्ष आणि कॅलेंडर वर्ष, त्या पद्धतीने कोऑपरेटिव्ह सेक्टरचं जे वर्ष आहे ते 1 जुलै ते 30 जून अशा पद्धतीने ते त्यांचं आर्थिक वर्ष मानलं जाते. एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी शॅल प्रिपेअर देअर फायनल अकाउंट विदिन 45 days ऑफ द क्लोज ऑफ अकाउंटिंग पिरियड. तर त्यांचा जो अकाउंटिंग पिरियड आहे तो बंद होण्याअगोदर 45 दिवस त्या ठिकाणी प्रत्येक सहकारी संस्थेने आपली लेखापुस्तके त्या ठिकाणी लिहिली पाहिजेत, असं बंधन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर फायनल अकाउंटच्या बाबत ही माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट ओपन केलं जाते. पहा आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे काय दाखवते, तर त्या सहकारी संस्थेची जी कॅश पोझिशन आहे ती या ठिकाणी दर्शविली जाते. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे मिळालेली रक्कम आणि पेमेंट केलेली रक्कम किंवा खर्च केलेली रक्कम याची पोझिशन त्या ठिकाणी दाखविली जाते. थोडक्यात आपणाला असं म्हणता येईल, रिसीट अँड पेमेंट अकाउंट शोज अ कॅश पोझिशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. धिस अकाउंट इज लाईक अ कॅश बुक. कॅश बुक प्रमाणे हे अकाउंट आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. ऑन द डेबिट साईड ऑफ धिस अकाउंट कॅश रिसिव्ड आर रेकॉर्डेड. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला जी काही कॅश प्राप्ती होणार आहे किंवा जी काही कॅश रिसिव्ड आहे त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाते. आणि पेमेंट मेड ऑन क्रेडिट साईड ऑफ धिस अकाउंट. तर पहा जे काही आपण पेमेंट केलेलं आहे, खर्च केलेला आहे त्याची नोंद ह्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी नोंदवलं जाते, म्हणजे राईट साईडला. धिस अकाउंट शोज अ कॅश पोझिशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर हे अकाउंट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे काही कॅश पोझिशन आहे ते कॅश पोझिशन त्या ठिकाणी दर्शविते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अंडर धिस अकाउंट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड इन्कम ऑफ इयर रेकॉर्डेड. तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलं जाते. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये संबंधित वर्षी झालेले जे काही किरकोळ खर्च आणि किरकोळ उत्पन्न आहेत यांची नोंद त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला केली जाते. धिस अकाउंट शोज आयदर नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. म्हणजे ह्या प्रॉफिटवरून आपणाला एकतर नेट प्रॉफिट समजतो किंवा नेट लॉस किती झालेला आहे त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला हे आपणाला त्या ठिकाणी कळू शकते. त्यानंतर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल 1961 इन फॉर्म नंबर N आहे, त्या फॉर्म नंबर Nमध्ये आपणाला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करावं लागते. कायद्यामध्ये ते फॉर्म नंबर N दिलेला आहे, त्या सिक्वेन्सने त्या क्रमानेच आपणाला त्या अकाउंटमध्ये ते पदं आली पाहिजे. त्याचा एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट मी आपणाला देतो. आणि बॅलन्स शीट आहे. पहा बॅलन्स शीटसुद्धा या ठिकाणी तयार केली जाते. बॅलन्स शीट इज द स्टेटमेंट ऑफ असेट अँड लॅबिलिटीज. म्हणजे त्या सहकारी संस्थेच्या लॅबिलिटी किती आहेत, असेट्स किती आहेत याचं स्टेटमेंट बॅलन्स शीटमध्ये दर्शविली जाते. किंवा त्या सहकारी संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती कशी आहे ते बॅलन्स शीटच्या माध्यमातून आपणाला त्या ठिकाणी कळू शकते. इट इज नॉट ॲन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, हे स्टेटमेंट आहे. आलं लक्षात. अकाउंट का नाही, कारण बॅलन्स शीटला डेबिट आणि क्रेडिट अशी साईड नसते. आलं लक्षात. डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू नसते. तर बॅलन्स शीटला लॅबिलिटी अँड ॲसेट अशी बाजू असते. आलं लक्षात.
म्हणून त्याला स्टेटमेंट म्हटलेलं आहे. आणि ह्या स्टेटमेंटवरून त्या सहकारी संस्थेचे ज्या काही असेट्स आहेत किंवा ज्या काही लायबिलिटीज आहेत त्याचं काय पोझिशन आहे ते पोझिशन आपणाला कळू शकते. इट इज नॉट ॲन अकाउंट. कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू प्रिपेअर इट्स बॅलन्स शीट इन फॉर्म एन. फॉर्म एनमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीला आपलं बॅलन्स शीट तयार करावं लागते. द फिगर्स फॉर द करंट इयर अँड प्रिव्हियस इयर मस्ट ऑल्सो बी शोन. मागील वर्षाचे आकडे आणि चालू वर्षाचे आकडे त्या ठिकाणी नोंदवणं अत्यावश्यक आहे. म्हणून फॉर्म एनमध्ये हे अकाउंट त्या ठिकाणी मेंटेन केलं जाते. तर पहा, अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी हे किती महत्त्वाचं आहे यावरून आपल्या लक्षात येते. आणि अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीवरील जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चरपासून सुरू करणार आहोत. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.